आता ज्यांना उपवासामुळे पित्ताचा त्रास होतो त्यामुळे काय खाऊ शकतो हा पण एक खूप मोठा प्रश्न असतो। अशा लोकांनी शक्यतो सकाळी उठल्या काहीतरी कोरडं खावं, म्हणजे मखाने, उपवासाचा चिवडा। हे कोरडे पदार्थ काय करतात तर तुमच्या शरीरामध्ये जे सकाळी एक्सेस ऍसिड सिक्रीट झालेलं आहे तर हे कोरडे पदार्थ ते ऍसिड शोषून घेतात आणि त्यामुळे थोडं ऍसिडिटीचं प्रमाण कमी व्हायला तुम्हाला मदत होते। त्यानंतर साध्या पाण्याच्या ऐवजी तुम्ही धण्याचं पाणी, शहाळ्याचं पाणी, वाळ्याचं पाणी, कोकम सरबत, आवळा सरबत यासारखे सरबत घेऊ शकता। याने तुमचं शरीर उपवासामुळे डिहायड्रेट देखील होत नाही आणि स्किन सुद्धा चांगली राहते। शक्यतो चहा, कॉफी हे घेण्याचं टाळा, यांच्यामुळे सुद्धा ऍसिडिटी किंवा पित्त वाढतं। आयुर्वेदामध्ये शतावरी, यष्टीमधू किंवा आवळा यांसारखे जे वनस्पती आहेत त्यांच्या पावडर्स तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सकाळ संध्याकाळ दुधासोबत देखील घेऊ शकता। याने देखील तुमचं पित्त कमी व्हायला नक्की मदत होईल। याशिवाय विरेचन नावाचं पंचकर्म करून घेतलं तर तुमच्या शरीराचं ऑटोमॅटिक डिटॉक्स देखील होईल। तेव्हा नक्कीच या पदार्थांचा आस्वाद घ्या आणि ऍसिडिटी विरहित नवरात्र सेलिब्रेट करा। धन्यवाद।